नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही कडूआजीसाठी बाहेर दबकत पावलांनी पाणी घेऊन येते. कडूआजीला पाणी देत म्हणत असते की अगं कडूआजी, तू इथे कशाला आली असेल, काय गरज होती तुला इथे येण्याची. तेव्हा लगेच कडूआजी म्हणत असते की काय ग गुंजे, तुला माहिती आहे ना कडूआजी कुणाचा पिच्छा सोडत नसते. एकदा तिच्या रक्तात मुरलं ना ती मुरतच जातं आणि त्या गोष्टीचा पूर्ण सुगावा लागल्याशिवाय कडूआजी मात्र काही त्याचा पिच्छा सोडत नसते. विसरलीस काय तू हे सर्व. गुंजा म्हणते की कडूआजी, मी तुझ्या हातापाया पडते, पण प्लीज तू माझ्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न करू नको, तू जा इथून. तेव्हा कडूआजी म्हणते की काय ग, कुणाचा संसार, त्या साहेबाचा आणि तुझा की साहेबाचा आणि त्या नवीन पोरीचा काय. तर गुंजाला खूपच मोठा धक्का बसतो, कारण कडूआजीला सुद्धा हे समजले असे गुंजाला वाटते. कडूआजी म्हणते की अगं, तुझ्या डोळ्यासमोर तुझा तो नवरा, तो साहेबा तुझा संसार दुसऱ्या मुलीबरोबर थाटतो आणि तू काय फक्त बघतच राहणार का. तेव्हा लगेच कडूआजी म्हणत असते की मी आता तो पिच्छा सोडणारच नाही. गुंजा हात जोडते, पाया पडते, कडूआजी प्लीज असं काही करू नकोस. तेव्हा कडूआजी म्हणत असते की अगं, रडायची वेळ तर तू त्यावेळी माझ्यावर आणली होती, परंतु कडूआजी कधीही रडवत नसते, ती दुसऱ्यांना रडवतेस. तेव्हा लगेच कडूआजी ही मोठ्याने रडण्याचे नाटक करते आणि माझी लेक, माझी नात असे म्हणून गुंजाला जवळ घेते आणि इतके दिवस कुठे होतीस ग, मी तुला किती शोधण्याचा प्रयत्न करत होतेस, असं मोठ्याने आवाज देत बोलत असते. तर तेवढ्यात कडूआजीच्या त्या आवाजाने घरातील सर्वजणी बाहेर येतात आणि हे सर्व काय चालले असे विचारतात. तर लगेच कडूआजी नाटक करत म्हणत असते की ही माझी नात आहे, इतक्या दिवस मी हिला वनवन भटकत शोधत होते, माझ्या लेकीची मुलगी ही माझ्या बाबळीची मुलगी असे ती सांगते. लहानपणापासून मी हिला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं. जेव्हा हिने गाव सोडले होते तेव्हा मी गावात नव्हते, परंतु जेव्हा मी गावात आले तेव्हा मला समजले तर ही गावात नव्हती. इतक्या दिवसापासून मी हिला शोधते. तेव्हा मात्र लगेच माया ओरडते आणि काय हे सर्व मूर्खपणासारखा तमाशा लावला असे बोलते. आत्ता माझं कुठे लेकरू सापडलं, देवीआईची खूप कृपा झाली म्हणून देवीआईला हात जोडून नाटक करण्याचा प्रयत्न करत असते. गुंजाच्या जवळ येते आणि गुंजाला म्हणते की बोल ना ग, मी तुझी आजी आहे हे सांग ना यांना. तर गुंजा काही उत्तर देतच नसते. तेव्हा विजय म्हणत असते की ए बाई, तुझे हे सर्व नाटक बंद कर, तुला पिण्यासाठी पाणी लागत होते, तहान लागली होती, त्यामुळे आता पाणी दिले, तू इथून लगेच जा. कडूआजी म्हणते की आओ, मी काहीच नाटक करत नाही, मी खरंच हिची आजी आहे. आणि गुंजा बोल ना ग, मी तुझी आजी आहे हे सांग ना यांना, तुझी आई माझी लेक आहे हे सांग ना ग तू त्यांना. परंतु गुंजा काहीच उत्तर देत नसते. मधू म्हणते की गुंजा, अगं ह्या बाई काय बोलतात. तेव्हा गुंजा बघतच असते. कडूआजी म्हणते की अहो बाई नाही, मी हिची आजी आहे, अगं गुंजा सांग ना तू त्यांना. तेव्हा कविता म्हणते की ओ आजी, तुम्ही तर मागाशी म्हटलात की मी बोरं विकायला आले आणि आता तर काय म्हणता गुंजाची आजी, असे का करता हो तुम्ही. कडूआजी म्हणते की मला लांबचं दिसत नाही, डोळ्यामध्ये फूल पडलं त्यामुळे मला जवळ आल्यानंतरच दिसते. गुंजा जेव्हा माझ्या जवळ आली तेव्हा मला समजले की माझी नात आहे आणि गुंजा सांग ना ग तू त्यांना, मी तुझी आजी आहे. तर विजय म्हणते की अय म्हातारे, अगं तुला किती वेळेस सांगितलं की तू इथून चालती हो, का जात नाही ग. गुंजा काही बोलत नाही आणि तू तर म्हणते की तू तिची आजी आहे. जोपर्यंत गुंजा हे सर्व सांगत नाही तोपर्यंत आम्ही कसे तुझ्या शब्दावर विश्वास ठेवणार. आणि निघा तुम्ही इथून. आणि कविताला म्हणते की त्या आजीची टोपली घे आणि तिला बाहेर जरा लांब सोडून ये. तेव्हा कविता कडूआजीच्या हाताला धरते आणि ओ आजी चला, मी तुम्हाला बाहेर सोडते. तेव्हा लगेच कडूआजी म्हणते की नाही ग, माझी नात आहे, मी कशी जाऊ इथून. आणि एक गुंजा सांग ना ग, मी तुझी आजी आहे म्हणून. तू काही सांगत नाही तर मी सांगू का त्यांना. तर गुंजा आणखीनच घाबरते. कविता म्हणत असते की पाच झाले ओ आजी, चला इथून एकदाचे. तेव्हा लगेच गुंजा जोराने ओरडते आणि थांबा असे बोलते. गुंजा म्हणते की हो, ही माझी आजीच आहे. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते की अगं गुंजा, का शांत बसली इतक्या वेळ का सांगितले नाही की माझी आजी आहे ते. तेव्हा लगेच माया म्हणते की म्हणजे अख्खी डोंगरवाडीच येथे येऊन बसवली वाटतं. गुंजा म्हणते की अगोदर मीच येते यांच्या आधाराला आहेत, मग वरही माझी आजी कुठे येते राहायला. कडूआजी म्हणत असते की फक्त 4 दिवस मला राहून द्या, तुमच्या इकडे गाई म्हशींचा गोठा असेल ना, त्यामध्ये मी एवढीशी जागा करून राहील आणि थोडं हाता एवढा तुकडा जरी दिला ना, त्यात मी माझं पोट भरेल. फक्त माझ्या नातीचं कौतुक करण्यापुरतं मला 4 दिवस येथे राहून द्या.
माझ्या काळजाचा तुकडा आहे हो. तर लगेच कडूआजीचे हे नाटक ऐकून मात्र घरातील ज्या बायका असतात त्यांच्या इमोशनल होतात. तर लगेच विजय म्हणते की अगं मधू, अगं काय हे आणखी नवीन एक विघ्न आले. तेव्हा मधू म्हणते की अहो वहिनी आता काय करायचे. तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं तू कसला इतका विचार करतेस. अगं जेव्हा गुंजा ही लग्न होऊन या गावात आली असती ह्या शहरात तर तिच्या माहेरचं तिला भेटण्यासाठी कोणीतरी आलेच असते ना. मग आता गुंजाच्या माहेरचे आले मग का राहून द्यायचे. नाही राहून दे त्या आजीला. तेव्हा मात्र कडूआजीला समजते की यांनी गुंजा आणि कबीरने जे त्यांचं लग्न झालं ते घरातील कुणाला सांगितले नाही आणि तो कबीर दुसरं लग्न करण्यासाठी तयार झालं. ही गोष्ट कुणाला अजून माहिती नाही वाटतं. आणि मनात म्हणते की याला म्हणतात की खुश खबर. आणि कडूआजी तुझी तर आता लॉटरीच लागली असे ती मनाशी बोलते. तेव्हा लगेच कडूआजी मृण्मयीला म्हणते की खरंच गुणाची मुलगी आहेस ग तू. तेव्हा लगेच माया म्हणते की मधुश्री हे काय करता तुम्ही, यांना का येथे राहून देतात. तर लगेच मधू म्हणत असते की अहो वहिनी 2-3 दिवसाचा प्रश्न आहे आणि नातीजवळच राहतील त्या. माया म्हणते की अख्खी डोंगरवाडी येथे आणून ठेवा. एकतर तुमचं लग्न घर आहे आणि तुमच्या घरामध्ये अगोदरच चोरी झाली. मग आता परत जर दरोडा पडला मग आम्हाला काही सांगायचे नाही आणि ड्रायव्हरांना ती गाडी काढण्यासाठी सांगते. या लोकांना काही समजून उपयोग नाही असे बोलून माया रागाने तेथून निघते. मृण्मयी म्हणते की काकू आणि आत्तू मला आता जावे लागते. मी परत येईन आणि गुंजा तुझ्या आजींना तू घरात घे. मी त्यांना भेटण्यासाठी परत येईल असे बोलून मृण्मयी सुद्धा निघून जाते. त्यानंतर मधू म्हणते की गुंजा अगं आजीला आतमध्ये घे. तेव्हा लगेच आपलं गाठोडं घेऊन कडूआजी घरात येते आणि अबबब काय मोठा राजवाडा. तेव्हा कविता म्हणते की काय आजी आवडले का आमचे घर. तेव्हा कडूआजी म्हणते की अहो महाल आहे हा महाल आणि हे असलं काही आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही आणि माझी गुंजा किती मोठ्या घरात राहते. तेव्हा कडूआजी विचारते की अगं ती गेलेली पोर कोण होती. तेव्हा लगेच मधू म्हणते की ती माझी होणारी सून आणि आत्ताच त्यांचा साखरपुडा सुद्धा झाला. तेव्हा कबीर आणि मृण्मयीचे लग्न होणार हे कडूआजीला समजते आणि ही तर त्या राजाची राणी. मग गुंजा तू कुण्या राजाची ग राणी असे मनात म्हणत असते. तेव्हा मधू ही कडूआजीला विचारते की कसा वाटला तुम्हाला हा जोडा. तेव्हा कडूआजी हसतच म्हणते की खरंच लय भारी आणि एकदम मस्त असा जोडा. तर गुंजा खूपच घाबरलेली असते आणि कडूआजीकडे बघत असते. त्यानंतर कडूआजी ही बाहेर येते आणि एका दुकानदाराला विचारते की अहो दादा तुमच्याकडे मोबाईल असला का देता का थोड्या वेळ. तेव्हा कडूआजी त्या माणसाला तो नंबर देते आणि फोन लावून घेते. तर भुत्याला तिने फोन लावलेला असतो. तेव्हा भुत्या फोन उचलता तर कडूआजी म्हणते की मी बोलते. तर भुत्या विचारतो की अगं कडूआजी कुठे होती तितक्या दिवस. आकाश पाताळ एक केले तुला शोधण्यासाठी परंतु तू कुठे होतीस. तेव्हा लगेच कडूआजी म्हणते तुझ्या 25,000चे सोड पण इथे येताने आणखीन 25,000 घेऊन ये. खूप मोठी खबर माझ्या हातामध्ये लागलेली आहे. भुत्या विचारतो की कसली खबर आणि कुठे यायचे. तेव्हा लगेच कडूआजी म्हणते की गुंजाची खबर आणि रात्रीच निघ तू मुंबईला येण्यासाठी. तेव्हा भुते विचारतो की अगं खबर कसली आहे ते तरी मला सांग अगोदर. तेव्हा कडूआजी म्हणते की मला काही वेडी समजले की काय. पैसे देण्याअगोदर मी तुला काही खबर द्यायला मोकळी नाही. तेव्हा कडूआजी लगेच फोन ठेवते. तर भुत्या म्हणतो की आता मला तर गेलंच पाहिजे. एकतर गुंजाची खबर मिळेल नाहीतर कडूआजी तरी पैशासाठी सापडेल. त्यानंतर कडूआजी इकडे मस्त अशी गुंजाच्या रूममध्ये येऊन बसलेली असते आणि सुकामेवा खात असते. तेव्हा लगेच गुंजा येते आणि आजी केव्हापासून मी सुक्या मेवाची ती वाटी शोधते आणि ती वाटी नक्की तूच उचलली असणार. तेव्हा लगेच कडूआजी म्हणते की मी काही तुला चोर वाटते की काय ग. तर गुंजा म्हणते की तू चोर आहेस. गुंजा म्हणते की या घराने माझ्यासाठी खूप काही केलं आहे त्यामुळे तुला इथे राहायचं ना तू व्यवस्थित राहा. असे कसलेही चाळे इथे चालणार नाही. तेव्हा लगेच कडूआजी गुंजाची वेणीही हाताने धरून ही हिसकावते आणि तुझ्यामुळे मला खूप काही सहन करावे लागले. त्या भुत्याशी जो मी तुझ्या लग्नाचा सौदा केला होता तो पूर्ण न झाल्यामुळे तो तुझ्या साहेबामुळे नडला आणि त्या भुत्याची पोरं माझ्या मागे लागलेली आहेत. ते कुणामुळे ते तुझ्या साहेबामुळे. माझ्यावर वरवन हिंडण्याची वेळ आली ते कुणामुळे तुझ्यामुळे. म्हणून ती गुंजाला आणखीनच त्रास देत असते. गुंजा हात जोडून तिच्या पाया पडते आणि प्लीज असे काही करू नकोस कडूआजीला विनवणी करून म्हणत असते.
म्हणून गुंजा तिला जायला सांगत असते. तर कडूआजी तिची आणखीन केस धरते आणि काय ग, तुझ्यामुळे गावामध्ये माझं नाक कापलं गेलं. तुझ्या आईला, म्हणजे तू बिनबापाची पोरकी आहे तरीसुद्धा तुझ्या आईला आसरा दिला ते, आणि तू मला जायला सांगते की काय, म्हणून ती गुंजाला आणखीनच त्रास देत असते. तर तेवढ्यात कबीर गुंजाच्या रूमजवळून जात असतो आणि हे सर्व ऐकतो. तेवढ्यात कबीर हा दरवाजा उघडून आतमध्ये येतो. तर लगेच कडूआजी ही आपलं रूप बदलते आणि माझी गुणाची लेक म्हणून गुंजाच्या चेहऱ्यावरून खूप मायेने असा हात फिरू लागते. तेव्हा लगेच कबीरला पाहून कडूआजी म्हणते की साहेबा, तुमचीच वाट बघत होते, केव्हा आलात तुम्ही. तेव्हा लगेच कबीर म्हणतो की माझ्याच घरात माझी का वाट बघता तुम्ही. तर लगेच कडूआजी म्हणत असते की तुमच्या लेकी माझ्या नातीला काही किंमत नसेल, परंतु ती डोंगरवाडीची नात आहे आणि त्या डोंगरवाडीची लेक. तेव्हा लगेच कबीर म्हणत असतो की तुम्ही डोंगरवाडीच्या लोक लेकींना किती मान देतात हे मला चांगले माहिती आहेत. कबीर हा लगेच दरवाजा लावून घेतो आणि तुम्हाला तर तो कोणताच हक्क नाही. तेव्हा लगेच कडूआजी म्हणते की तुम्हाला काय हक्क आहे माझा तो सांगू का, की तुम्ही दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करतात. हे जेव्हा डोंगरवाडीच्या लोकांना समजेल ना, तेव्हा हातात कोयते घेऊन तुमच्या मागे येऊन उभे राहतील. डोंगरवाडीला एक जरी फोन केला ना, तर सर्वजण येथे येतील आणि या घरातील प्रत्येकाची मुर्दे पाडतील. मग करू की काय डोंगरवाडीला फोन. मी जे काही सांगते ना ते गुपचूप ऐकून घ्यायचे. कबीर आणि गुंजा खूपच घाबरलेले असतात आणि हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये गुंजा ही मधूला कडूआजी समोर म्हणते की मी कापडं वाळवायला टाकते. तेव्हा मधू खुश होऊन कडूआजीला म्हणते की आमची गुंजा खरंच खूप सोन्यासारखी आहे. तेव्हा मधू आतमध्ये गेल्यानंतर कडूआजी ही गुंजाला म्हणत असते की ही पोर खूप फटाकडी आहे आणि खोटारडीसुद्धा. हे जेव्हा त्या बाईला समजेल तेव्हा गुंजा तुझे काय होईल ग. त्यानंतर गुंजा ही गच्चीवर कपडे वाळवत असते. तर कबीर तेथे येतो. तर गुंजा कबीरचा हात धरते, आपल्या डोक्यावर ठेवते आणि हे सर्व कशासाठी, तुमचं लग्न वाचवण्यासाठी की माझ्यासाठी करता, असा कबीरला जाब विचारते. त्यानंतर कडूआजी ही गुंजाला घेऊन कुठेतरी बाहेर आलेली असते आणि तो साहेबा अजून का पैसे घेऊन आला नाहीत. तेव्हा लगेच भूत्या हा गुंजाचा हात मागून धरतो आणि मी आलो आहे असे म्हणतो. तेव्हा गुंजा मागे वळून पाहते तर भूताला बघून तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता गुंजावर आलेल्या संकटातून कसे गुंजा स्वतःला वाचवणार आणि कबीरला सुद्धा, ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब